हाय, हॅलो, नमस्कार वगैरे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर काल तुळशींचे लग्न वगैरे झालेली आहेत. शॉर्ट्स वगैरे येतील, तुम्ही बघा. तर मी इकडे त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ काही मिळणार नाही. बघूया पुढचं आता नेक्स्ट टाईम. आणि आज छानपैकी आज बनवणार आहोत कैऱ्यांची चटणी. तर आता तुम्ही म्हणा की कैऱ्या ह्या सीझनला कशा काय, तर मार्केटमध्ये आंबे, कैऱ्या विकायला सुद्धा आलेल्या आहेत. आणि आम्ही छानपैकी आज नवं करणार आहोत. ह्या बघा कैऱ्या मस्तपैकी छान अशा मोठ्या झालेल्या आहेत. आणि मस्तपैकी आज मी करणार आहे. सो झुणका पण आहे, कैऱ्यांची चटणी पण आहे, ठेचा आहे, भाकरी आहे. तर हे सगळं आपण आज करणार आहोत मस्तपैकी. आणि मेन म्हणजे यांचं आम्ही नवं करणार आहोत. तर आता मार्केटमध्ये आहे ना, म्हणजे आता ऑलमोस्ट सीझन चालू झाला आहे. तर त्याच्यामध्ये आंबे वगैरे पण यायला स्टार्ट झालेले आहेत. त्याच्यामध्ये कैऱ्या पण आहेत. सो आता तुम्ही जरी कधी मार्केटला वगैरे गेलात तर तिथे तुम्हाला जे काही भाजी विकायला बसलेले असतात त्यांच्याकडे ह्या कैऱ्या वगैरे मिळतात. छानपैकी आता फ्रीजमधून काढल्या, त्याच्यामुळे पाणी सुटलं आहे. तर आज आम्ही मस्तपैकी चटणी बनवणार आहोत आणि नवंसुद्धा करणार आहोत. तर चला आता बनवायला घेऊया. आणि पाऊस तर आहेच, त्याचं काय, तो काय थांबायचं नाव घेतच नाही. पाऊस तर चालूच आहे. आता काय करणार, बघूया. चला बनवूया. तर इथे बघा मस्तपैकी कैरीची कापून घेतलेली आहेत मस्तपैकी. आणि हे बघा आतमध्ये ना अजून कोळ चालू आहे, म्हणजे कोळी बाटा नाही तयार झाला, एकदम कोवळ्या आहेत कैऱ्या. त्याच्यामुळे ना चवीला पण एकदम मस्त लागतात. तर इथे बघा सगळं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मिरची जेवढी पाहिजे तेवढी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याच्यानंतर मस्तपैकी लसूण थोडी एक्स्ट्रा टाकायची, त्याच्यामुळे ना छान चव पण येते. त्याच्यानंतर जिरं टाकणार आहोत आपण. जिऱ्याने पण एक मस्त फ्लेवर येतो. थोडं जास्त टाकायचं म्हणजे ना छान मस्त चव येते. तर यात मी सगळं ॲड केलेलं आहे. साखर टाकलेली आहे थोडी, कारण की साखरेने पण छान लागते चटणी. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली आहे, खोबरं टाकलेलं आहे. आणि आता आपण मस्तपैकी थोडं पाणी टाकून चटणी करणार आहोत. आणि जिरं पण टाकलेलं आहे. सो ना जिऱ्याने एक टेस्ट खूप मस्त येते. तर आपण जिरं पण टाकलेलं आहे. थोडं पाणी टाकलं की मिक्सरला लावून घेणार. तर फायनली आपली चटणी रेडी आहे कैरीची. तर थोड्या वेळाने आपण झुणका बनवणार आहोत, भाकरीसुद्धा बनवणार आहोत मस्तपैकी. तर छानपैकी ना मी ते बनवून घेतलेली आहे. कोथिंबीर वगैरे पण मस्त टाकलेली आहे. थोडी आंबट ठेवलेली आहे, कारण की ना आंबट मस्त लागते भाकरीसोबतसुद्धा. तर जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर आम्ही बघा मस्तपैकी वर्ष संपताच आम्ही छानपैकी कैरीचं नवंसुद्धा करत आहोत. आणि आता बाजारामध्ये आंबे आणि कैऱ्या मगाशी सांगितल्याप्रमाणे आल्या आहेत. तर तुम्ही येऊ शकता, कारण की ते लवकरचे आंबे असतात, त्याच्यामुळे ते लागतात पण लवकर. तर हे बघा आतमध्ये अजून कोय प्रॉपर अजून तयार नाही झाल्यात, पण मस्तपैकी कैऱ्यात. आणि छानपैकी तुम्हीसुद्धा बनवू शकता. तर चला आता आपली पहिला आयटम बनवून झालेला आहे. आता आपल्याला ठेचा वगैरे बनावा लागणार आहे, कारण की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर आपण आता बनवून घेऊया. तर दुपारच्या जेवणामध्ये मस्तपैकी आपल्याला भाकरीसोबत चटणी अशी फायनली रेडी झालेली आहे. तर चला आता बाकीचं करायला घेते मी मस्तपैकी.
मस्तपैकी मिरची आणि लसणाचा ठेचासुद्धा इथे तयार झाला आहे. बघा तुम्ही व्हिडिओ मी केला आहे त्याच्यामध्ये. तर मस्तपैकी असा गावरान मस्तपैकी असा ठेचा झाला आहे बनवून, तो आपण आता याच्यामध्ये काढणार आहोत. सो तुम्ही पण बघू शकता, रेसिपी आहे, मी व्हिडिओ केला आहे त्याच्यामध्ये बघा. तर अशा पद्धतीने परत एकदा किचनमध्ये आलेली आहे आणि इकडे छानपैकी बघा ठेचा आपण बनवतो आहे. मगाचा जो काही ठेचा बनवलेला ना, तो आपल्याला भाकरीसोबत खायचा आहे. जसं आता घाटावरती ना हे ठेचा वगैरे खूप मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं सकाळच्या नाश्त्याला वगैरे. तर त्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही बघा आणि तुम्ही सुद्धा बनवू शकता. जेवढं तिखट पाहिजे, जेवढं जास्त तिखट हवं असेल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये मिरची वगैरे ॲड करू शकता. आणि आत्ता जो मी ठेचा बनवते तो आपल्या ह्याच्यासाठी बनवते, जो आपल्याला झुणका बनवायचा बेसनाचा त्याच्यासाठी. तर त्याच्यासाठी जास्त काय नाही लागत. आपण त्याचं बनवण्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि छानपैकी लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, बस बाकी काही घेतलं नाही जास्ती. तर काल पण मी बघितलं असेल असं 1-2 दिवस ना असे छानपैकी घरातले किचनमधले छान ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतात. सो नक्की बघा आणि बघितलं नसेल तर परत बघा आणि नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मी इथं आता गावात नाही आहे, सो मी इकडे आले त्याच्यामुळे इकडचे छान छान तुम्हाला व्हिडिओज बघता येतील, किचनमधले वगैरे जेवणाचे व्हिडिओ वगैरे बघता येतील. सो तुम्ही ते पण बघा. तर चला आता मस्तपैकी आपण इथे झुणकासाठी जे लागणारं जे काही, तर इथे जो काही ठेचा आहे तो माझा झाला आहे बारीक करून. त्याच्यानंतर कांदा आपण बारीक करणार आहोत. त्याच्यानंतर जे काही लागेल ते तुम्हाला मी दाखवते तुम्हाला याच्यामध्ये. तर इथे बघा मी बेसन घेतलं आहे. बेसनमध्ये मी मसाला टाकला आहे, थोडं हळद टाकलेली आहे आणि थोडं आपली धना पावडर टाकले. त्यानंतर इकडे कांदा पण बारीक करून घेतला, म्हणजे सगळी तयारी करून घेतली आणि छानपैकी तव्यामध्ये आपण करणार आहोत. तर चला आता करूया. आणि इकडे आपला जो काही ठेचा आहे तो पण तयार आहे. आणि तुम्ही ना हा जो झुणका आहे ना, जेवणाच्या आधी वगैरे जरा 5-10 मिनटं आधी बनवायचा आणि मग डायरेक्ट जेवायला बसायचं, कारण की गरम गरम छान लागतो. जेवढं तुम्ही गार झालेलं ना मग ते असं घट्ट होतं आणि मग त्याचे असे हे बनतात, त्याच्यामुळे ना ते बरोबर नाही लागत. सो गरम गरम मस्त लागतो. आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मस्तपैकी पातळ करून मग आपण ह्याच्यामध्ये तव्यामध्ये सोडू. तर चला. आणि मी दुसरं म्हणजे आज बऱ्यापैकी ऊन आहे बघा. काल खूप पाऊस होता पण आज छानपैकी ऊन आहे. तर चला करून घेऊया, जेवायचा पण टाईम होत आलेला आहे. सो चला बनवूया. तर फायनली बघा मस्तपैकी आपला जो काही झुणका आहे तो तयार होतो आहे. आणि तव्यामध्ये जर असेल ना तर खूपच अजून भारी लागतं. तर आपण छानपैकी शिजवून घेणार आहोत आणि ना त्याला एकदम मंद आचेवरती शिजवायचं, कारण की जर तुम्ही जास्त गॅस फास्ट असेल ना तर खालून जळणार. त्याच्यामुळे ना ह्याला शिजायला टाईम जातो. त्याच्यामुळे ना हलवतच राहायचं कायम. मस्तपैकी झणझणीत असं ठेचामधलं आपण छानपैकी बनवलेलं आहे.
तो पाऊस पण असला ना की असं गरम गरम पण खाऊच वाटतं, क्लायमेट पण तसंच आहे. तर बघा मस्तपैकी आज आपण काय काय बनवलेलं आहे. तर छानपैकी कैरीची चटणी बनवलेली आहे, ठेचा वेगळा बनवलेला आहे, त्याच्यानंतर भाकरी बनवलेली आहे आणि भाकरीसोबत आपल्याला छानपैकी खायला ते झुणका बनवलेला आहे मस्तपैकी बघा. भारी लागतो, कुळदाचा पण एक छान लागतो. तर आता मी छान हलवून घेते. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करत अजिबात विसरू नका. तर चला आता इथे थांबणार आहे. सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.